सिद्धेश्वर नगर भाग 5 मध्ये ड्रेनेज भरून घाण पाणी रोडवर चाललेलं आहे। लोकांना येण्या जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे। महानगरपालिकेला बऱ्याच वेळा नागरिकांनी तेथे जाऊन निवेदन तक्रार दिले आहे। आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे कामकाज झालेले नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये गटारीचे घाण पाणी भरून रोडवर जात आहे। तेथे डेंग्यू मच्छर व्हायले, त्यामुळे लहान मुलांना येण्या जाण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। मुले आजारी पडत आहेत। तात्काळ महानगरपालिकेने येथे जाऊन काम करून घ्यावे, नाहीतर सिद्धेश्वर नगर भाग 5 मधल्या नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाऊ, असे तेथील नागरिक बोलत आहेत। तक आई हुई है क्या? इनका कहना यह है कि इसके अंदर चावल डालते, ये डालते, वैसा कुछ भी नहीं है। पाइप के अंदर सीमेंट अटका हुआ है, वो निकल रहा नहीं है और तकलीफ बहुत हो रही है। ये पूरा रोड पे गंदा पानी बह रहा है और रोज बेरोज आई म्हणून कोणाकडे जावं आणि बाप म्हणून कोणाकडे जावं। आणि या नागरिकाला आता सध्या तर घरात जेवायचं म्हणलं की स्वयंपाक करणं म्हणजे इथनं मासे, हे घाण, कचरे, डेंगू आजारी पडलेले लोक। पाटील साहेबांना रिक्वेस्ट एवढंच आहे की आज बदलतो, उद्या बदलतो, 8 दिवस झाला आतापर्यंत बदलायला तयार नाही। आणि आज सकाळी मला फोन केले इथल्या नागरिकाने, सिद्धेश्वर नगर भाग 5 मधलं लहान मुलाला अडचण आहे आणि पाईप चेंज करायचं मॅडम, मी सगळं काम सोडून इथं ह्यांच्यापाशी आले। ह्यांचं म्हणणं आहे एवढंच विनंती आहे की पाटील साहेबाला येऊन स्वतः ड्रेनेज आणि पाईपलाईन बघून एवढं पाईप चेंज करून द्यावं, एवढंच विनंती आहे। नसेल तर इथनं सिद्धेश्वर भाग 5 मधलं जर ह्यांनी लोक काम नाही केलं, तिथलं नागरिकाचं म्हणणं आहे की आमचं व्यवस्थित सोय रोड, गटर, ड्रेनेज झालं ठीक आहे, नाही झालं तर 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही पत्रव्यवहार करून, नाही झालं तर सोलापूर पूनम गेटला त्यांनी आंदोलन घ्यायचं विचारात दिलेले आहे। नमस्कार।